नमस्कार मित्रांनो, सामान्य विज्ञान वर्ग 8 प्रकरण 6 द्रव्याचे संघटन भाग 31 या भागामध्ये आपण मूलद्रव्यांची रेणुसूत्रे पाहणार आहे। मित्रांनो, आपणास हायड्रोजन, ऑक्सिजन व नायट्रोजन अशा विविध मूलद्रव्यांची माहिती आहे। ही मूलद्रव्ये त्यांच्या अणूपासून बनलेली असतात। काही मूलद्रव्यांचे अणू स्वतंत्र आढळतात, तर काही मूलद्रव्यांचे अणू संयुक्त अवस्थेमध्ये आढळतात। संयुक्त अवस्थेमध्ये आढळणाऱ्या मूलद्रव्यांच्या अणूंना रेणू असे म्हणतात। एकाच प्रकारच्या मूलद्रव्यांच्या 2 किंवा अधिक अणूंच्या गटाला मूलद्रव्यांचे रेणू असे म्हणतात। मूलद्रव्यांच्या रेणूचे मूलद्रव्यांच्या संज्ञांच्या साहाय्याने संक्षिप्त स्वरूपात केलेले लेखन म्हणजे रेणुसूत्र होय। मूलद्रव्यांची रेणुसूत्रे रासायनिक समीकरण लिहिताना अत्यंत उपयोगी पडतात। त्याचप्रमाणे मूलद्रव्यांच्या रेणुसूत्राच्या आधारावर MTSE, NMMS अशा शालेय परीक्षांमध्ये व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारतात। म्हणून मूलद्रव्यांचे रेणुसूत्रे महत्त्वाचे आहेत। या भागातील मूलद्रव्यांचे रेणुसूत्रे तुम्हाला 5वी पासून 12वी पर्यंत निश्चितच उपयोगी पडतील। चला तर मग पाहूया काही मूलद्रव्यांच्या रेणूंचे रेणुसूत्रे।